उद्धव ठाकरे परत आमदार होणार होते, विधान परिषदेवर त्या ठिकाणी जाणार होते, परंतु त्यांनी परत मनाचा मोठेपणा दाखवला आणि अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी संधी दिली. उद्धव ठाकरे काय मत पळवापळवी होईल म्हणून घाबरले होते का? उद्धव ठाकरे नेहमी देणारे आहेत, तरी पण उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाची लोक टीका का करतायत? विधान परिषदेची उमेदवारी मलाच मिळाली पाहिजे अशी गुडघ्याला बाशिंग बांधून शिंदे गटातले शीतल म्हात्रेंपासून कित्येक लोक होते, संधी नाही मिळाली. रावसाहेब अंबादास दानवेंनी म्हणजे कदाचित मागणी केली असेल फक्त, परंतु आपल्यालाच उमेदवारी मिळेल कारण आपलाच नेता त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणारे म्हणल्यानंतर स्वतःच काहीच होणार नाही हे ज्या नेत्याला माहितीये, त्या अंबादास दानवेंना विधान परिषदेची लॉटरी लागणं, तेही बिनविरोध होणं, म्हणजे ज्या विधान परिषदेच्या राज्यसभेच्या ह्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार हा ठरलेला असतो. भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा शिंदे साहेबांची शिवसेना ह्यांनी जर ठरवलं असतं तर 10चा 11वा उमेदवार जर दिला असता तर कदाचित अंबादास दानवेंना सुद्धा ही निवडणूक अवघड होती. पण असं काय घडलं? उद्धव ठाकरे कशामुळे नाराज आहेत का त्यांचं जे मूळ कारण आहे म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरली नाही, किंवा अंबादास दानवेच एक बेस्ट पर्याय आहे, दुसऱ्याला जर उमेदवारी दिली तर कदाचित आहे ती शिवसेना सुद्धा फुटू शकते, अशी सुद्धा काही भीती होती का? या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी संतोष शिंदे, बंडखोर नेता आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेअर करत जा. माझी विनंती आहे की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ सुद्धा बघण्याच्या पात्रतेचे आहेत, कारण आपल्या लढाया सुरूच आहेत आणि आपण अजून जिंकलेलो नाही, कारण आपण हरलेलोच नाही. तर त्या अर्थाने या सगळ्या व्हिडिओकडे पाहत जावं महाराष्ट्रानं, एवढी माझी माफक अपेक्षा. उद्धव ठाकरे कदाचित या कारणास्तव, माझं वैयक्तिक मत आहे की ते निवडणूक लढले नसतील. त्याची 3च कारण आहेत फक्त. एकनाथ शिंदे साहेबांच्या लोकांनी कितीही टीका करू द्या, भाजपच्या लोकांनी कितीही टीका करू द्या, ठीक आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून टीका होणार नाही, होत नाही, पण इतर कुणी किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा फक्त चढावड होती की उद्धव ठाकरेंवर सगळ्यांचं प्रेम. पण त्यांनीच दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने थोडी हालचाल केली, परंतु काँग्रेसला माहितीये 2029च्या देशाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला 1 नंबरला राहायचंय, त्यावेळेस ह्याच सगळ्या लोकांची साथ आपल्याला हवी. म्हणून उद्धव ठाकरेंनी टाकलेल्या गुगलीला सुद्धा शेवटी काँग्रेसला सोयीनं खेळावं लागलं, हे वेगळं सांगायची गरज नाही. मूळ मुद्दा असा आहे, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक का लढले नाहीत? खरं तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, आमदारकीचा अनुभव त्यांनी घेतला आणि ठाकरेंनी सभागृहात असावं, ठीक आहे, उद्धव ठाकरे जरी नसले तरी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे विधानसभेचे सदस्य आहेतच, माजी मंत्री सुद्धा आहेत, पण एक ज्येष्ठ नेता आणि महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. त्यांचे विधान परिषदेची जागा न लढवण्याची 3 कारण माझ्या मते ही फार महत्वाची वाटतात. ते सगळ्यात पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरे आजारी असतात, त्यांना धावपळ जास्त कदाचित जमत नसावी आणि जे अधिवेशनामध्ये आज मुंबईला तर उद्या नागपूरला आणि मग इतर महाराष्ट्रात उर्वरित फिरावं लागतं, या धावपळीमुळं कदाचित त्यांना जमत नसावं म्हणून त्यांनी उमेदवारी नाकारली, हे त्यांचं वैयक्तिक कारण. आता त्यांच्या घरात दुसऱ्याला, त्यांच्या पत्नीला किंवा अजून दुसऱ्या मुलाला तर ते देणार नाहीत. राहिला त्यांचा पक्ष, तर ठाकरे हा ब्रँड पहिल्यापासून कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. माझा जो दुसरा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता विधान परिषदेची संधी द्यायची तर कुणाला? लढणाऱ्या लोकांना द्यावी लागेल. महाराष्ट्राला माहितीये की आता उद्धव ठाकरेंकडे लढणारे कोण आहेत? संजय राऊत आहेत, ते राज्यसभेवर आहेत, देसाई आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात, 2 देसाई आहेत, त्याच्यामुळे गडबड करू नका. आणि मग इतर सुषमा अंधारे ताकदीच्या फायर ब्रँड नेते आहेत,
अजून बरीच नेते आसपास आहेत. अनिल परब ही सगळी मंडळी, सुनील प्रभू हे त्यांच्या मुंबई आणि त्या पट्ट्यातल्या लेवलवर ते ठाकरे आणि ठाकरेंसोबतच आहेत. अन्याय जर झाला असेल कुणावर असं म्हणायचं असेल तर सुषमा अंधारे, आणि सुषमा अंधारेंना जर विधान परिषद कदाचित द्यायची पाळी आली असती, कारण शेवटी त्या ठाकरे घराण्यातल्या गुड बुक मधल्या आहेत आणि रश्मी ठाकरे असतील किंवा त्या सगळ्या परिवाराशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे. पण त्यांना उमेदवारी जर दिली असती, विधान परिषद दिली असती, काही अंशी लोक फक्त मोजकेच बोटावर मोजण्या एवढे आनंदी झाले असते. बाकी शिवसैनिक हे उफाळून आले असते. मग ते कोल्हापूरच्या पट्ट्यातून राग व्यक्त झाला असता. जास्तीत जास्त मराठवाडा आणि संभाजीनगर किंवा या पट्ट्यातून तेवढा राग जास्त बाहेर आला असता. आणि सगळ्यात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रातली धुसफूस, जिथं शक्ती कमी आहे, शिवसेना जीवावरच मराठवाड्याच्या ताकदीनं उभी आहे. एकाच्या दोन शिवसेना झाल्या तरी सुद्धा शिवसेना एक नंबरला, कारण धाराशिवला तुम्ही पाहताय एक आमदार आणि एक खासदार एका जिल्ह्याने ताकदीनं दिले, एका आमदाराचे 2 आमदार झाले. म्हणजे ही जी ताकद वगैरे आहे ही सगळी मराठवाड्यात पोटेन्शियल आहे. आणि मग सुषमा अंधारे सोडून मग कुणाला द्यायचं नाही, तर विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण, सगळ्यांना सोयीनं घेऊन जाणारा माणूस कोण आहे, ज्याला विरोधी पक्ष विधान परिषदेचं सुद्धा केलं, ते म्हणजे अंबादास दानवे. आक्रमक चेहरा आहे, मराठवाड्याचा चेहरा आहे, मराठा चेहरा आहे. आणि जातीय समीकरण या सगळ्या गोष्टी जर ठेवायचं म्हटलं तर ठाकरेंनी नेहमी कुठला तरी एक मराठा कार्ड कडक चालू ठेवलेला आहे, ते सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. आणि जातीपातीचं राजकारण कुणीही निपक्षपाती म्हणजे जातीविरहित जरी करायचं असं त्यांनी ठरवलं म्हणत असले तरी त्यांना जवळ ठेवूनच सगळ्या राजकारणाच्या गोष्टी होतात, हे सुद्धा विसरून चालणार नाही. मग तिथं सुषमा अंधारे कमी पडल्या आणि बंडाळी होऊ नये किंवा इतर गोष्टी काही घडू नये म्हणून अंबादास दानवेंना त्या ठिकाणी ती जागा द्यावी लागली. समजा सुषमा अंधारे किंवा अंबादास दानवे नसते तर बाकीचा माणूस नव्हता. आणि नवख्या माणसावर विश्वास ठेवणं उद्धव ठाकरेंच्या खरंच आता जिवारी आलेलं आहे. कारण परभणीचा एक खासदार जो उद्धव ठाकरेंचा फेस, महाविकास आघाडीची ताकद आणि एकंदरीत काँग्रेसचा जो एक हवा होती भारत जोडो अभियानाची, या सगळ्या ह्याच्यामध्ये ही लोक निवडून आली. आणि आज तोच माणूस परत पक्ष सोडून जाण्याच्या बातम्या ज्या आपल्या कानावर पडतायत, तसं आता उद्धव ठाकरे रिस्क घेऊ शकत नाहीत दुसऱ्या कुठल्या माणसाला मोठा करण्याची. आणि मग त्यांना बेस्ट वाटलं अंबादास दानवे. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्राला, की निष्ठा किती महत्वाची असते. म्हणजे या 3 मुद्द्यासाठी उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असावी आणि अंबादास दानवे जर मराठवाड्याच्या पट्ट्यातून त्यांना संधी नसती दिली आणि उद्या कदाचित बंड केलं असतं तर हे किती जिवारी लागलं असतं. आता तुम्हाला दुसरा पार्ट सांगतो. विनायक राऊत जे नारायण राणेंच्या विरोधात लढतात, त्यांचं पण नाव मध्ये आलं होतं. तुम्हाला आठवत असेल चंद्रकांत खैरे कुठे आहेत सध्या, त्यांची सुद्धा मध्ये जरा थोडी नावाची शक्यता जाणवत होती. ही सगळी मंडळी शांत कुठेतरी बसलेली आहेत. भाजपनं त्यांची पाच जाहीर केली, सगळे नौखे चेहरे दिले. निष्ठावंत म्हणून आमदारकीची गुडघ्याला बांधून असलेले ते माधव भंडारी किंवा त्यांचे प्रवक्ते दुसरे, या लोकांना नाही मिळाली संधी. चित्रा वाघ सारख्या फक्त भांडून त्या ठिकाणी उमेदवारी घेऊ शकतात आणि पक्षाने त्यांच्या त्या धाडसाचं म्हणजे त्यांना पोचपावती दिलेली सुद्धा आहे. एकनाथ शिंदेनी मात्र काय केलं, खर तर बच्चू कडूंना त्यांनी दिलं आणि तसेही बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यात त्यांचा म्हणजे सपोर्ट होता. त्याच्यामुळे त्यावेळेस बच्चू कडूंचाच एक आमदार सुद्धा अजून होता आणि त्याची पोचपावती म्हणून दिली. पण नीलम गोरेंना का तिकीट दिलं, म्हणजे त्यांचं पक्षीय असं काय काम आहे, फक्त ज्येष्ठ नेते आहेत एवढंच एक क्रेडिट त्यांचं काय ते आहे, बाकी काय काम आहे का त्यांचे. मागच्या 2-4 दिवसात फक्त स्टेटमेंट दिसले
आता बघा पुढची 6 वर्ष तुम्हाला स्टेटमेंट कुठे दिसणार नाही, त्या फक्त विधान परिषद किंवा तिकडे काहीतरी मिळवणार खुर्ची आणि बसणार. म्हणजे एकनाथ शिंदेनी एका चांगल्या चमकणाऱ्या ताऱ्याला सुद्धा संधी देऊ शकले असते, पण दिलेली नाही किंवा त्या कार्यकर्त्यांची गेली. 5वी टर्म आहे त्यांची आता विधान परिषदेची, गोरेंची. म्हणजे हे असं सगळं राजकारण आहे आणि या सगळ्यांना मोठं करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा फार मोठा आहे आणि उद्धव ठाकरे म्हणून अंबादास दानवेला दिलं असावं असं माझं स्पष्ट मत आहे. उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही कारण नाही, कारण एवढा मोठा नेता, सगळं मातोश्रीवर थांबून सगळ्या गोष्टी होतात, देशाच्या राजकारणामध्ये त्या लोकांचं लक्ष आहे, तर ते एखाद्या विधान परिषदेसाठी अडकून बसतील या मतीचे ते नेते नाहीत असं वैयक्तिक वाटतं. तुमचं काय मत आहे? का खरंच उद्धव ठाकरे घाबरले, भाजपवाले काहीतरी गडबड करतील म्हणून? हे सत्य आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.